आज 6 जून आणि या आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी थेट देशाची राजधानी दिल्लीतून येते। दिल्लीचं ऐतिहासिक जंतर मंतर मैदान आज हजारो तरुणांच्या आक्रोशाने आणि एका अनोख्या सुशिक्षित एल्गाराने हादरून गेले। निमित्त आहे सध्या देशभरात प्रचंड वादळ निर्माण करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचं पहिलं जन आंदोलन। बच्चों के साथ अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। हम सब एक हैं। आणि आता ही लढाई सोशल मीडियावरून थेट रस्त्यावर उतरली आहे। आज सकाळीच अमेरिकेतून थेट दिल्ली विमानतळावर दाखल झालेल्या अभिजित दिपकेचं स्वागत करायला मीडियाचे कॅमेरे सज्ज झालेत। विशेष म्हणजे कोणत्याही अटकेच्या भीतीला न जुमानता हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र घेऊन अभिजित विमानतळाबाहेर पडला, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नीटमधील कथित पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी विरोधात आज दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सीजेपीचं पहिलं मोठं आणि अनोखं शांततापूर्ण आंदोलन सुरू झालंय। या आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी उपरोधकपणे कॉकरोच मास्क म्हणजेच झुरळाचे मुखवटे परिधान केलेत। हातात एक पुस्तक आणि तिरंगा घेऊन आलेल्या या सुशिक्षित तरुणांनी तेथे तैनात असलेल्या दिल्लीतील पोलिसांना चक्क गुलाबाची फुले देऊन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आपला तीव्र निषेध नोंदवलाय आणि हजारो तरुण आज रस्त्यावर उतरलेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि नीट पेपर फुटीच्या भ्रष्ट सिस्टीमवर थेट प्रहार करण्यासाठी या सुशिक्षित युवा वर्ग आज दिल्लीत ठाम उभा आहे। पण एका सोशल मीडिया पेजवरून सुरू झालेली ही मोहीम आज थेट दिल्लीच्या रस्त्यावर जन आंदोलन बनून का धडकली आहे? या तरुणांना रस्त्यावर उतरायला कोणी भाग पाडलं? तर याला कारणीभूत आहे देशाच्या व्यवस्थेकडून झालेल्या तरुणांचा घोर अपमान। तरुण हे झुरळासारखे आहेत हे फक्त सोशल मीडिया आणि आरटीआयच्या माध्यमातून लोकांवर टीका करत फिरतात, जेव्हा एका सर्वोच्च न्यायमूर्तीकडून देशाच्या तरुण पिढीला अशी उपमा दिली जाते तेव्हा संतापाचा उद्रेक होणं साहजिक होतं। या अपमानाचा बदला घेण्यासाठी या तरुणांनी दगड-धोंडे हातात घेतले नाहीत, तर चक्क कॉकरोच जनता पार्टी स्थापन करून व्यवस्थेलाच उपरोधक आरसा दाखवला। पाहूयात, सोशल मीडियाच्या एक्स अकाउंटवर बॅन आणण्यापासून ते थेट जंतर मंतर हादरवणाऱ्या या कॉकरोच जनता पार्टीचा संपूर्ण प्रवास आमच्या या स्पेशल विशेष रिपोर्टमध्ये। देशातील तरुणांना झुरळ म्हणणाऱ्या विधानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनचं शिक्षण घेणाऱ्या आणि मूळच्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या 30 वर्षीय अभिजित दिपके या तरुणाने थेट कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीची स्थापना केली। सुरुवातीला हा केवळ एक उपरोधक टोला किंवा एक मीम पेज होतं, पण बेरोजगारी, पेपरफुटी आणि व्यवस्थेविरोधातील तरुण पिढींचा संताप यावेळी या पेजला अवघ्या काही दिवसात लाखो करोडो फॉलोअर्स मिळाले। लोकप्रियता इतकी वाढली की या पेजने भाजप आणि काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षांनाही फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकले। परिणामी या पार्टीचं एक्स, पूर्वीचं ट्विटर असं नाव होतं, जे खाते भारतात बॅन करण्यात आले। पण काही वेळातच कॉकरोच इज बॅक या नावाने नवीन खातं सुरू करून तरुणांनी त्याला पुन्हा प्रचंड प्रतिसाद दिला। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अनोख्या आंदोलनाला देशातील दिग्गज विचारवंत आणि नेत्यांचा पाठिंबा मिळतोय। प्रख्यात पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आजच्या 6 जूनच्या आंदोलनाबाबत आधीच इशारा दिला होता। जर 5 जूनपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर या आंदोलनात ते स्वतः सहभागी होतील। याशिवाय पुण्याचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला। या आंदोलनाची धुरा सांभाळण्यासाठी अभिजित दिपकेसोबत 3 प्रमुख प्रवक्ते मैदानात उतरलेत। यामध्ये शोध पत्रकार सौरव दास
विजेता दहिया आणि IIT कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांचा देखील समावेश आहे। या उच्च शिक्षित तरुणाच्या नेतृत्वामुळे हे आंदोलन आता फक्त एक सोशल मीडिया ट्रेंड राहिलेलं नाही, तर ते व्यवस्थेविरुद्धचा एक सुशिक्षित एल्गार बनला आहे। ज्या तरुणांना झुरळ समजून कचऱ्यात फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थेला आज याच तरुणांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आपली ताकद दाखवून दिली आहे। आज जंतर मंतरवर जमा झालेली गर्दी ही फक्त एका सोशल मीडिया पेजच्या आव्हानावर आलेली गर्दी नाही, तर तो देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या आणि भ्रष्टाचाराच्या सिस्टमवर लागलेला थेट प्रहार आहे। जेव्हा हातात बंदूक किंवा दगड-धोंडे न घेता एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन उच्च शिक्षित तरुण रस्त्यावर उतरतात, तेव्हा पोलिसांना गुलाब देऊन शांततेत प्रश्न विचारतात आणि तेव्हाच सत्ताधाऱ्यांनी समजावं, तरुण पिढीचा संताप आता टोकाला पोहोचलाय। जर सोनम वांगचुक आणि असीम सरोदे यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी या तरुणांच्या पाठीशी उभी राहत असतील, तर सरकारला आता या कॉकरोच जनता पार्टीच्या प्रश्नांची आणि नीटच्या पेपरफुटीची उत्तरे द्यावीच लागतील। फक्त सोशल मीडियावरील खाती बॅन करून किंवा आवाज दाबून तरुणांचा संताप शांत करता येणार नाही, हे आता दिल्लीच्या रस्त्यावरून स्पष्ट झालंय। भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीच्या रॅकेटवर सरकार आता तरी कायमचा प्रहार करणार की तरुणांचा हा आक्रोश असाच वाढत जाणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तर आज आपण इथेच थांबतोय। पुढील अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।